मालेगाव छावणी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची दमदार कामगिरी। मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीत मंदिरातील मूर्ती चोरी करणारा अट्टल गुन्हेगार अटक। मुद्देमालासह अवघ्या 2 तासात आरोपीतास अटक करण्यात पोलिसांना यश। माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती मालेगाव, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री दीपक जाधव यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, पोलीस हवालदार किशोर साळवे, पोलीस हवालदार शरद भुसनर देसले, पोलीस शिपाई कैलास चोतमल, पोलीस शिपाई राठोड सचिन पवार यांनी दिनांक 23/1/2025 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 32/2025 BNS कलम 305 D 332 प्रमाणे दाखल गुन्ह्यात 74,000 रुपये किमतीची मंदिरातील पंचधातूची मूर्ती तसेच चांदीचे फूल, मूर्ती ठेवण्याचे सिंहासन ही चोरी झाल्याची चेतन वर्धमान बडजादे राहणार वीर सावरकर नगर गाडिया भवनाचे पाठीमागे यांनी फिर्याद दिली। नमूद गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळावरील CCTV फुटेजची बारकाईने पाहणी करून तसेच विश्वसनीय बातमीदारांमार्फत आरोपीची ओळख पटवून त्याबाबत खात्रीदायक माहिती प्राप्त करण्यात आल्याने अवघ्या 2 तासात नमूद गुन्ह्यातील आरोपी 11,000 खोली मालदा शिवार भागात असल्याची खात्रीदायक माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकास प्राप्त झाली। त्यावरून गुन्हे प्रकटीकरण पथकाने संशयित इसमास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली। चौकशी दरम्यान आरोपिताने गुन्ह्याची कबुली दिल्याने संशयित इसम नामे रहीम खान शेर खान उर्फ समीर गोल्डन वय 23 11,000 खोली मालदा शिवार बिल्डिंग नंबर 26 मालेगाव या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली। अटकेदरम्यान आरोपी गुन्ह्याची केल्याची कबुली दिल्याने आज आरोपितांनी गुन्ह्यात 74,000 रुपये किमतीची मंदिरातील पंचधातूची मूर्ती तसेच चांदीचे फूल, मूर्ती ठेवण्याचे सिंहासन हस्तगत करण्यात आलेले आहेत। सदर गुन्ह्यात तपास चालू असून सदरचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे हे करत आहेत। नमस्कार, मी सूरज भाऊसाहेब गुंजाळ, मालेगाव कॅम्प SDPO। आज छावणी पोलीस स्टेशनने जे मंदिर चोरीचं डिटेक्शन केलं आहे त्या संदर्भात आपण पत्रकार परिषद घेत आहोत। आज सकाळी आपल्याला 7:30 वाजताच्या सुमारास बातमी कळाली की सटाणा नाकावरती गाडिया भवनच्या पाठीमागे वीर सावरकर नगर इथे एक जैन मंदिर आहे आणि त्या जैन मंदिराच्या ठिकाणी रात्री चोरी झालेली आहे। सदर बातमी कळताच छावणी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील आमचे अंमलदार घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळावरती CCTV फुटेज अवेलेबल होते आणि त्या CCTV फुटेजच्या आधारावरती गुन्हे प्रकटीकरण पथकाने स्वतःच्या माहितगारांना बातमी पाठवून सदर गुन्हेगाराची माहिती घेतली आणि एक संशयिताचं नाव समोर आलं। बातमी समजल्यानंतर अवघ्या 2 तासामध्ये सदर संशयिताला ताब्यात घेण्यात आलं। तर संशयिताला विचारपूस केल्यानंतर समजलं की त्याचं नाव रहीम खान शेर खान उर्फ समीर गोल्डन असं आहे आणि तो मालदे शिवार 11,000 खोली म्हणजे 11,000 खोली या ठिकाणी राहतो। सदर संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याला गुन्ह्याची पूर्ण विचारपूस केली तर त्याने सदर मंदिरातून 5 मूर्त्या त्याच्यामध्ये 24 तीर्थंकरांची देखील मूर्ती आहेत आणि 2 सिंहासन हे चोरी केलं। अन्यही गोष्टी त्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सकाळी त्या भागामध्ये जे सकाळी फिरायला जातात लोक त्याच्यामध्ये एक भरत पाटील नावाचे पोलीस मित्र आहेत, तर त्यांनी त्याला जाताना पाहिलं होतं। ते पाहून तो गडबडून पळून जाताना त्याने बऱ्याचशा गोष्टी तिथे सोडल्या, त्यामुळे आपल्याला मंदिराच्या काही चोरी गेलेल्या गोष्टी स्पॉटवरतीच सापडल्या होत्या। तर इतर ज्या चोरी करण्यामध्ये तो यशस्वी झाला होता त्या गोष्टी आपल्याला त्याच्याकडून रिकव्हरी मिळाली। तर आजच्या गुन्ह्यामध्ये 23 तारखेला जो गुन्हा दाखल झाला गुन्ह्यात 32/25 305 ड आणि 335 भारतीय न्यायसंहिताच्या अंडर हा गुन्हा दाखल केलेला होता। तर त्याच्यामध्ये 100% रिकव्हरी आज आपल्या पथकाने केलेली आहे। सदर कारवाईमध्ये नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर तसेच मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सर यांचे खूप मार्गदर्शन लाभले। रिअल टाइम टेक्निकल हिंट्स असतील हे आम्हाला वेळेवरती सायबरकडून मिळाले आणि पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव आणि गुन्हे प्रकटीकरणाचे आमचे अंमलदार त्याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे मुकेश देसले, कैलास चोतमल आणि संदीप राठोड यांनी खूप मोलाची भूमिका आज निभावलेली आहे। त्यामुळे आपण एक मोठा गुन्हा जो आपण डिटेक्ट करू शकलो। तसेच या कारवाईमध्ये
पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, पोलीस हवालदार किशोर साळवे, पोलीस हवालदार भूषण भुसनर, पोलीस नाईक देसले, कैलास चोतमल, राठोड, सचिन पवार यांनी देखील महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. थँक्यू. हवालदार यांनी कसोशीने प्रयत्न करून ज्या चमत्कारिक अतिशय चमत्कारिक ज्याच्यामध्ये सर्व दिगंबर जैन समाजाच्या सकल जैन समाजाच्या भावना त्यात दडलेल्या असतात अशा मूर्त्यांचं अत्यंत अल्प वेळामध्ये त्यांनी समाधान करून त्या सर्व चोरीचा माल हस्तगत करून दिला. त्या मूर्त्या आम्हाला परत दिल्यात. ह्या गोष्टी अतिशय कौतुकास्पद आहे. कामगिरी अतिशय उत्कृष्ट आहे आणि यामुळे आम्ही पोलीस दलाचं किंवा ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी खरोखरच पोलीस हे जनतेचे मित्र असतात, समाजाचे मित्र असतात आणि ते कर्तव्य आपले पूर्णपणे निभवतात याचा आम्हाला गर्व वाटतो. आम्ही त्यांचं आज येथे आभार व्यक्त करतो आणि त्यांचं आमच्या वतीने आमच्या समाजाच्या वतीने सन्मान सत्कार करू इच्छितो. आणि निश्चितच त्यांनी दिलेल्या आम्ही सूचनांचं पालन करू. आत्ताच त्यांची पत्रकार परिषद आम्ही बघितली, त्यात त्यांनी काही सूचना केल्यात त्या सूचनांचं आम्ही पूर्णपणे पालन करू. त्यांचं सहकार्य आम्हाला नेहमीच मिळत राहू अशी आमची भावना आहे. आमची वस्ती तिकडे अतिशय दाट आहे, मंदिरमध्ये आहे, तर तिथे आम्ही फक्त मागणी करतो आणि निश्चितच आम्ही मागणी केल्यावरती आम्हाला पूर्ण करणार याची आम्हाला खात्री आहे. तिथे आम्हाला पोलीस दलाची गाडी तिथे यायला पाहिजे किंवा रात्री आम्हाला पोलीस दल तिथे यायला पाहिजे. कारण आमच्या ज्या मूर्त्या असतात त्या पंचधातूच्या मूर्त्या असतात. त्याच्यावर काही मूर्तींमध्ये सोने चांदी दागिने असतात, भावना असतात भाविकांच्या, त्या तिथे असतात. त्याचं निरीक्षण करणं किंवा तिथे त्यांना त्याचं संरक्षण करणं हे आमची जबाबदारी तर पूर्णपणे आहे. परंतु डिपार्टमेंटचं आम्हाला सहकार्य मिळालं तर खूप चांगलं आम्हाला सहायता मिळेल. यामध्ये आमच्या एरियातले नगरसेवक मदन बापू गायकवाड यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि खरोखरच पोलीस डिपार्टमेंटचं सकाळी 7 वाजेपासून त्यांना आम्ही सूचना केल्या तर 12 वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. पोलीस मित्र भरत पाटील यांनी स्वतः आपल्या अंगावर बेतावर त्यांना त्यांच्या घरातल्या लोकांनी आमचे काही साहित्य मिळवून दिले. चोराला पकडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. त्यांचाही आम्ही आभार मानतो. या आभार प्रदर्शनामध्ये सुरेश गुंजाळ साहेबांचं आम्ही सत्कार सन्मान करू इच्छितो. आमचे अध्यक्ष आशिष कास्तीवाल आणि चेतन बळजात यांना विनंती करेल की सरांचं पुष्पगुच्छ बुके देऊन आणि शाल टाकून सन्मान करावं. आज तुम्ही खरं काम आमच्या पोलीस स्टेशनच्या दीपक जाधव साहेब हे सकाळपासून त्यांना जसं आम्ही सांगितलं त्यावेळेपासून ते आमच्या सोबत आहेत. त्यांनी सकाळी मला वाटतं फोन केल्याबरोबर ते त्वरित हजर झालेत. दीपक जाधव साहेबांच्या सत्कारासाठी मी कुणाल बडजात आणि हार्दिक कास्तेल यांना विनंती करेल त्यांनी पुढे यावं. हार्दिक सागर काळे साहेब त्यांनी आम्हाला सकाळपासून म्हणजे प्रत्येक गोष्टीत सहकार्य केलेले. सागर काळे साहेबांच्या सत्कारासाठी मी रितेश पहाडे यांना योगेश पाटील साहेब यांचा सन्मान करायचं त्यासाठी योगेश पाटील साहेब राठोड विरोध भाऊ बडजाते यांना विनंती करेल की यांचा त्यांनी सन्मान करावा.